त्यावर परमेश्वराने सार्वकालिक प्रेम केले आहे. यिर्मया 31:3. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो आहे. बोला आमेन. शेजारच्याला म्हणा, तुमच्यावर देव सार्वकालिक प्रेम करतो. हालेलुया. किती लोकांना देवाचं प्रेम माहिती आहे? एका वाक्यात मंडळीने सांगावं देवाचं प्रेम म्हणजे काय. एका वाक्यात, एका शब्दात आहे. मी अनुजाताई, एका शब्दात देवाचं प्रेम कसं सांगशील? See, we should know how to define the love of God in a one word. What should be the word? Okay? God gave His only Son. अवर्णनीय. एका वाक्यात एक शब्द आहे ग्रीकमध्ये देवाच्या प्रेमाला. माहिती आहे ग्रीकमध्ये 4 प्रकारचे प्रेम आहेत. किती लोकांना माहिती आहेत? माझ्या मागे म्हणा, इरॉस, फिलियो, स्टॉर्गे, अँड द लास्ट वन बोला ना, अगापे. इरॉस मीन्स द लव, यु नो. इरॉस, फिलियो आणि स्टॉर्गे ह्या प्रेमाला मर्यादा आहेत. हे मर्यादित आहे. मग त्यात मित्राचं प्रेम आहे, पती पत्नीचं प्रेम आहे, लेकरांचं आईचं प्रेम आहे. पण अगापे प्रेमाला जर सांगायचं म्हटलं, इट इज अनकंडिशनल लव, बिन शर्त. देर इज नो कंडिशन इन द लव. हॅलो. त्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारे शर्त नाही. तुम्ही शर्त ठेवता. पती पत्नीच्या प्रेमामध्ये शर्त आहेत. ओके, यू लव मी, ब्रिंग वन नाईस सारी. इफ यू लव मी, ब्रिंग वन नाईस शर्ट. इफ यू डोंट ब्रिंग, तुझं प्रेम खोटं आहे. दिस इज कॉल्ड द शर्त. कंडिशन्स आहे त्या प्रेमात. पण देवाच्या प्रेमात कदापि कंडिशन नाहीत. इफ यू गो विथ दिस वर्ड, हिब्रूमध्ये त्या एव्हरलास्टिंग प्रेमाला म्हणतात ओलम. ओलम इंडिकेट्स दी प्रसिस्टंट लव, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू की निरंतर. हे प्रेम निरंतर आहे. तुम्ही देवाची आज्ञा पाळा किंवा पाळू नका, चर्चमध्ये या किंवा येऊ नका, तुम्ही दान धर्म करा किंवा करू नका, तुम्ही पवित्र जीवन जगा किंवा जगू नका, स्टील ही लव्स यू. टाळ्या झाल्या असतात त्याच्यासाठी. शेजारच्याला म्हणा, जागे राहून ऐका पास्टरना. तुला शेजारीच नाही, तू स्वतःलाच म्हण. हालेलुया. जागे राहून ऐका म्हणजे ह्या प्रेमाला देर इज नो कंडिशन. चर्च ओलमचा अर्थ होतो की प्रसिस्टंट, अनएंडिंग लव दॅट हॅज नो बिगिनिंग अँड नो एंड. अरे बापरे. अनएंडिंग म्हणजे ज्या प्रेमाला शेवट नाही, ज्या प्रेमाला आरंभ नाही, असं प्रेम त्या देवाने एव्हरलास्टिंगली ही लव्ड अस. इज इट एम्प्लिफाईड? I have loved you with an everlasting love. ना? Even PPT, passion मध्ये पण वेगळं आहे. I have loved you with everlasting love. Therefore, with loving kindness I have drawn you continually. हे देवाचं फेथफुलनेस आमच्या प्रती आहे. ते मला तुम्हाला सांगायचं आहे. हालेलुया. And not only this, church, this everlasting love is rooted in God's covenant promises. माझ्याकडे लक्ष द्या. Much like those made to Abraham. म्हणजे जे अब्रामाशी देवाने वाचा बांधली, करार केला, हे जे प्रेम आहे ना, हे एव्हरलास्टिंग प्रेम, हे ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये किंवा ख्रिस्तामध्ये रूटेड म्हणजे मुळवलेलं आहे. देर इज नो वन इन द वर्ल्ड, जगामध्ये असा कोणीच नाही जो आमच्यावरती एवढं मोठं प्रेम करू शकतो. फक्त आणि फक्त ख्रिस्तच आहे ज्याचं प्रेम एवढं आमच्यावर आहे. म्हणून ते वचन मला खूप आवडतं. रोमकरासपत्राचा 5वा अध्याय वचन 8. प्लीज समबडी कॅन रीड. रोम 5:8 प्लीज. यस, वन ऑफ माय फेवरेट वर्ड. परंतु देव आपल्यावरच्या, बोला आपल्यावरच्या. आपल्या म्हणजे म्हणा माझ्यावरच्या. असं म्हणा, देव
माझ्याकडे बघून म्हणा, माझ्याकडे बघा. देव माझ्यावरच्या प्रेमाचे प्रमाण हे देतो की मी पापी असता, मी गुन्हेगार असता, मी अपराधी असता ख्रिस्त वधस्तंभी गेला. माय गुडनेस. हॅलो, तुमचं लेकरू बाहेर गेले, जॉर्डन बाहेर गेला, चिखलामध्ये माखला आणि तेवढ्यात सूरजचं घरामध्ये आगमन झालं पांढरं शर्ट घालून. सूरज त्याला मिठी मारीन का? त्याला पहिलं उचल, धुवून माझ्याकडे आण. सी दिस इज आय मीन द ह्युमॅनिटी कंडिशन आहे, ह्युमन कंडिशन आहे. ही ह्युमन कंडिशन आहे. पण देवाच्या बाबतीत तसं नाही. देवाला तर घाणच लागतात, चांगलं नाही लागत. नाही कळालं? तुम्ही जसे आहात ना, माखलेले, तुम्ही दुर्गंधी सुटलेले, तुम्ही घाणीमध्ये आहात, तसेच देवाला हवेत. कारण तसं आल्यावरच तुमची युनिटी होणार आहे आणि त्याचं दैवी पण तुमच्यामध्ये एंटर करणार आहे चर्च. And this is called the love of God, we call the everlasting love. हेच प्रेम आहे परमेश्वराचं आमच्या बाबतीत. त्याला तुम्ही साफ सुथरे होऊन, लक्ष साबणाने आंघोळ वगैरे करून, परफ्यूम मारून मग तुम्ही देवापुढे आलात, म्हटलं प्रभू मी आता आलो, तो म्हणील मागच्या दाराने जा, मला तुझी गरज नाही. अहो, जेव्हा तो आम्हाला मिठी मारील, आम्ही आहे त्या कंडिशनमध्ये ना, तेव्हा त्याचा जो फ्रेग्रन्स आहे ना, शारोनाच्या गुलाबाचा अरोमा, तो आमच्यामध्ये असा येईल, तो कितीतरी किलोमीटर दरवळत जाणार. लोक म्हणतील की काय स्वीटनेस आहे हा. हॅलो, काय काय लोक वेगवेगळ्या प्रकारचे सेंट मारतात. सेंट, आमचे एक बंधू होते, खूप सेंट मारायचे. हां, त्यांच्या जवळ गेलं की डोकं दुखायचं आमचं, त्यांना काहीच होत नव्हतं. काही लोकांना वेगळ्या प्रकारे सवय आहे सेंट मारायची किंवा परफ्यूम मारायची. परंतु ख्रिस्ताचे लोक, तुम्ही काहीच मारून येऊ नका, फक्त शारोनच्या गुलाबाला घेऊन चर्चमध्ये या. तो सुगंध ह्या अनेकांच्या तारणाचे कारण बनणार आहे. दिस इज कॉल्ड द एव्हरलास्टिंग लव्ह. ते एक भाषांतर मी वाचतो. जेहोवा appeared to me from another realm and said, I have deeply loved you. I think he TPT आहे. I have deeply loved you with a forever love. That is why I have seen so patient and kind draw to my heart. बोलो, जेहोवा appeared to me. हे कोण लिहितंय पुस्तक? आय मीन जे मुख्य वचन आपण वाचलं, इर्माया म्हणतो यहोवा माझ्या समोर सादर झाला. म्हणजे देवाला त्या इर्माया पुढे सादर व्हावं लागलं का? तर त्याचं प्रेम त्याला डिमॉन्स्ट्रेट करायचं होतं. सच ए ग्रेट लव्ह. हां, ते आपल्या ह्याच्याकडे येऊया आपण घोषणा. गॉड्स एव्हरलास्टिंग लव्ह इज, लक्षपूर्वक आहे का, मी वाचतो तुम्हाला भाषांतर करून सांगेल. द कन्सेप्ट ऑफ अ डीप, कॉन्स्टंट अँड अनकंडिशनल अफेक्शन. बापरे, एव्हरलास्टिंग लव्ह म्हणतो आम्ही, सार्वकालिक प्रेम आणि दिलं सोडून. पण सार्वकालिकतेमध्ये काय काय दडलं ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. नंबर 1, डीप. डीप म्हणजे वरवर नव्हे, वरवर कधीच नाही. देवाचं प्रेम वरवर नाही, ते डीप आहे, रूटेड आहे, खोलीपर्यंत जातं आणि ते अक्षरशः आम्हाला कम्प्लिटली पॅक करून टाकतं चर्च. डीप आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे निरंतर आहे त्याचं प्रेम. रविवारी केलं, सोमवार ते शनिवार प्रेम नाही. हॅलो, असा प्रभू नाही आपला. हिज लव्ह हॅज द कंटिन्यूशन. तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचायचंय, घरातनं निघल्यावर तुम्हाला चालत 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 जावं लागलं की तुम्ही फक्त घरामध्ये उभा राहून म्हणताल मला तिथे जायचं आणि तुम्ही गेलात. असं होतं का? आपण थोडी जादूगार आहोत, किंवा आपण हवा का झोका आ गया मुझे लेकर उडा के ले गया, असं होणार थोडी आपल्या जीवनामध्ये. वी हॅव टू कॉन्स्टंटली वॉक. सिमिलर वे कंटिन्यूशन किंवा कॉन्स्टंट लव्ह प्रभूने आम्हावरती केले. पुढे म्हटलंय द अनकंडिशनल अफेक्शन, म्हणजे त्यांनी तुमच्या माझ्या प्रती कुठल्याच प्रकारची कंडिशन न ठेवता आपलं प्रेम व्यक्त केलंय चर्च. गॉड होल्ड्स फॉर ह्युमॅनिटी विच इज द इटर्नल अँड अनवेवरिंग रिगार्डलेस ऑफ ह्युमन ॲक्शन्स और सर्कमस्टान्सेस. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये अटळ त्याचं प्रेम. अनवेवरिंगचा अर्थ होतो अटळ, न हलणारं. बोला, न हलणारं. एवढं प्रेम त्यानं तुमच्यावरती केलेलं आहे.
जगाच्या पातळीवर जवळजवळ 850 कोटी लोक राहतात. भारतामध्ये 140 पेक्षा अधिक कोटी लोक आहेत आणि यामधून जवळजवळ 200 कोटी लोकांना अजूनही देवाची ओळख झालेली नाही. या जगाच्या पातळीवरती 254 देश आहेत, त्यामध्ये भारत एक देश आहे. भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा आहे, नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर आहे, अहमदनगरमध्ये कुठेतरी बिशप रॉयड कॉलनी आहे आणि इथे राजेश हॉटेलमध्ये आपण बसून देवाचा गौरव करत आहोत. तिथेही प्रभूची नजर तेवढीच आमच्याकडे आहे. ही नेवर forsakes us चर्च. त्याचं आमच्याकडे दुर्लक्ष नाही, तो सदैव आमच्याकडे बारकाईने बघतो. पुढे, दिस डिवाइन लव इज अंडरस्टूड इन ख्रिश्चॅनिटी ॲज बीइंग रूटेड इन क्राइस्ट सॅक्रिफाइस फॉर रिडिम्शन. कृपया ख्रिस्ती तत्वानुसार तुम्ही ख्रिस्ताच्या त्या बलिदानाचं स्मरण करा. त्याची इच्छा ही आहे, तुम्ही त्या ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये रूटेड व्हावं, म्हणजे मुळावलेले बनावं. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय, आय थिंक चॅप्टर 2 इट सीम्स, दुसरा अध्याय आणि वचन 6-7 कॅन यू रीड. त्याच्यामध्ये मुळावलेले आणि रचले गेलेले, दॅट द सेम वर्ड. इट चॅप्टर 2:6. कशात चाला? हॅलो बोला, ख्रिस्तात चाला. माझ्याकडे पण म्हणा सगळे, ख्रिस्तात चाला. आता वर बघा, वर बघा. येशू ख्रिस्ताचा पहिला गुणधर्म सांगाल सेवेमधला. येशूने सेवेला आरंभ केला, त्याचा फर्स्ट ॲट्रिब्यूट वॉज व्हॉट? बोला ना चर्च. येशूचा पहिला गुण लव, प्रेम. अहो असं म्हटलंय मत्तईच्या 9 अध्यायाच्या वचन 36 मध्ये की त्यांनी लोकांकडे पाहिलं, गर्दी पाहिली आणि तो कळवळाने भरला. कळवळा त्यालाच येतो ज्याच्या ठाई प्रेम आहे. कठीण, मला विचार करा तुम्ही, जवळजवळ 430 वर्ष इस्रायली लोक बंदिवासामध्ये होते. फारो त्यांचा बॉस होता. फारोला इस्रायल लोकांवर थोडी पण दया येत नव्हती. तो कठीण मनाचा झाला होता. त्यासाठी प्रेम नव्हतं, बायबल सांगते आम्हाला. जर आपण कठीण मनाचे आहोत त्याचा अर्थ हा आपण प्रेमात नाही, आपण कठीण झालो आहोत. इफ वी हॅव अ लव, जर आमच्याकडे प्रेम आहे तर वचनामध्ये काय म्हटले पुढे वाच. त्याच्यामध्ये मुळावलेले, हेच देवाला म्हणायचे आमच्याविषयी. माझ्याकडे बघा, बायबल सांगते गव्हाचा दाना जमिनीमध्ये पडून मरतो, म्हणजे मुळवला जातो, तो अक्षरशः रूट धारण करतो, त्यानंतर पीक बाहेर येतं. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या पाठीमागे चालतो. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे, एम आय रूटेड इन क्राइस्ट जीसस लव. मी ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेला आहे का? पालखीबाईंनी खूप सुंदर उदाहरण मागच्या आठवडी दिलं. त्याच्या मागच्या आठवडी की जेव्हा लेकरं घरामध्ये येतात शाळेमधनं कपडे खराब करून, तेव्हा तुम्ही ते लेकरं हाकलून देता का हो? का कपडे धुवून टाकता? हे माहीत असताना तो पुढच्या उद्या परत खराब करून येईल. ही कंटिन्यू प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस परमेश्वराची आमच्या प्रती आहे. बिकॉज ही इज लव. गॉड इज लव. जग म्हणते लव इज गॉड. हॅलो, काय खरंय? लव इज गॉड, गॉड इज लव? जगाला काय कोणत्या अँगलनी गॉड इज लव इज गॉड आता मला ते कळत नाही. आणि ते प्रेम लग्नानंतर काहीच दिसत नाही. ते फक्त आजकालचे तरुणी करतात ना. मी नेहमी सांगतो, कॉलेजमध्ये कुठे तुम्ही बघता ते हृदय काढलेलं, त्याच्यामध्ये बाण सोडलेला आणि तरी तो जिवंत आहे. कसं असेल माहीत नाही, कसं जिवंत राहतात, कसं प्रेम आहे. परंतु आपल्या ख्रिस्ताला अशा प्रेमाची गरज नाही. ही हिमसेल्फ गेव हिज रॅन्सम, हिज ओन लाईफ ॲज अ रॅन्सम, ॲज अ खंडणी. आणि त्याची इच्छा ही आहे, आम्ही त्याच्या प्रेमात, ऐका मी बाकीचं काहीच बोलणार नाही, फक्त प्रेमाविषयी बोलत आहे. त्याच्या प्रेमात आम्ही मुळावलेले असलो पाहिजे. आणि ते प्रेम बघा कसं, असं वचनामध्ये म्हटलं, जेव्हा ते लोक त्याला मारत होते, मारलं, लाथा मारल्या, बुक्क्या मारल्या, शिव्या दिल्या, केस ओढली, थुंकले, त्याला क्रुसावरती टांगून दिलं. 120 किलोचा तो वधस्तंभ घेऊन तो चाललेला आहे. पाठीमागून वेताचा मार चालूच होता, त्याला हँग केला. तरी म्हणतो, बापा प्लीज फॉरगिव्ह देम. याचा अर्थ हा, त्याच्या प्रेमात दंड नाही, क्षमा आहे. जर मी त्याचा अनुयायी आहे ना, तर माझ्या प्रेमातही दंड नसून तर क्षमा असावी.
हे प्रभू सांगत आहे, मी नव्हे. जर अजूनही मी वचनामध्ये मुळवलेला नाही ना, आपण त्या मागच्या संडेला ते वचन पाहिलं. कॅन वी ओपन दॅट वर्ड, 1 Corinthians 3. थोडासा तो पाठ घेतो पाळकींबाईचा, मग ते पुढे कंटिन्यू करते. फार सुंदर आहे. 3:1 पासून. जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता का बरं? एक मिनिट. पौलाला आध्यात्मिक व्यक्ती सारखं तुमच्याशी का बोलता येत नाही? बालवाडीच्या मुलांना 12वीचा धडा शिकवता येईल का? इथे कोण कोण टीचर आहेत? पूजाताईंचं D.Ed झालंय. अजून कोण कोण टीचर आहेत? तुम्हाला म्हटले शिकवा, तुम्ही 12वीचं पुस्तक घेऊन गेलात. कळणार आहे त्यांना? का नाही कळणार? कळणार आहेत किंवा त्यांची अंडरस्टँडिंग जी ना, समजून घेण्याची तेवढी लेवलची नाही आहे, खूप छोटी आहे. ए फॉर एवढंच त्यांना कळलं, एवढंच त्यांना कळेल. पौलाचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो म्हणतोय मला तुमच्याशी बोलता येत नाही, म्हणजे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही तर जसे दहिका बरोबर बोलावे. अरे बापरे. जर मी थोडं स्पष्ट करतोय, वाईट वाटत असेल तर नक्की वाटून घ्या. जर तुमच्याकडे अजूनही प्रेम नसेल ख्रिस्ताचं, तुम्ही दहिक आहात. तुम्हाला आध्यात्मिक म्हणणं आध्यात्मिक शब्दाचा अपमान असेल. दिस इज एक्झॅक्टली द वर्ड सेज, नॉट मी. पुढे काय म्हटलंय? जसे ख्रिस्तातील बालका बरोबर तसे मला बोलावे लागते. ख्रिस्तात पण बालक आहेत, म्हणजे शब्द वापरला ग्रीक त्या दिवशी पाळकी महिने कोणता? निपियोस. निपियोचा अर्थ होतो बेब. बेब मीन्स द छोटे बालक. हे आपलं सात्विक आणि त्या अर्पण सारखे छोटे छोटे. यांना म्हटले खा बिर्याणी. खाते थोडी आता ते एखादा घास पुरेसं, नंतर ते दूधच पिणार आहे. हॅलो, अजूनही तुम्ही काय? अजूनही तुम्ही इतके वर्ष झाले, आम्ही 10 वर्ष झाले पाळक साहेब, आम्हाला 15, आम्हाला 20, आमची पिढी जात ख्रिस्तामध्ये होती. खूप छान. तुमच्याविषयी मला समजून घेऊ द्या, तुम्ही तर अजून बालकच आहात. म्हणजे शरीर तर वाढलंय मानवा समान, परंतु ही बुद्धी छोटी. आपण त्याला काय म्हणतो त्या व्यक्तीला? बालिश नाही, मंद नाही, नाही कुपोषित पण नाही. हा, अब नॉर्मल मराठीमध्ये काय? ॲब नॉर्मल काय म्हणू? बरं, मला काय माहिती कळाल तुम्हाला? सोडून द्या विषय. ओके, व्हॉट एव्हर. म्हणजे अशी कंडिशन आपली नसावी. अशी कंडिशन आपली नसावी. पुढे वाचा. 2. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्याला माहित आहे जड अन्न दिलं की अजीर्ण होईल, ती उलटी होणार. पावलावरच उलटी होईल. हॅलो, प्रभूचं प्रेम जर आमच्यामध्ये नाही, आम्ही अजूनही दूधच पितो. मग हळद टाकून प्या का मसाला टाकून प्या, पण ते दूधच आहे. तुम्हाला जड अन्न खाण्याची गरज आहे ना. जड अन्न तुम्ही जर खात नाही, कम अक्षय सी समवन इज देअर. या, जड अन्न तुम्ही खात नाही तर तुम्ही कोण आहात? म्हणा, बालक आहे. बालक आहात. पुढे वाच. हा, कारण त्यावेळेस तुम्हाला नो बॅक 2 तेवढी शक्ती नव्हती. केवढी? बोला ना, केवढी? तेवढी म्हणजे हा, जड अन्न पचवण्याचे. पुढे काय म्हटलंय? 2025 आलं ना, अजूनही ताकद नाही का तेवढी? सिस्टर, प्रभू उद्या येणार आहे. आम्ही अजून दुधावरच, त्याची अपेक्षा आम्ही चुरून मुरून खावं. दूध नव्हे, जड अन्न. दुधाचे भाकर चुरतात, तो भाग नाहीये. पुढे बघा. हा, रीड दॅट वर्ड. हा, एकच मिनिट. इथे पौल आम्हाला दूध पिण्याचा अर्थ असा होतो हेवा आणि कलह.
कळतंय तुम्हाला? कळतंय का? हेवाचा अर्थ कळतो का? हेवा कळतो तुम्हाला? सारेला हगारीचा काय आला? बोला ना. हेवा वाटला का? पनहिन्ना, हन्ना आणि पनहिन्ना दोघं होते ना. पनहिन्ना तिला चिडवायची. काय चिडवायची? तुला, अरे तू वांज, तुला लेकरं नाही. तिचा हेवा करायची, तिरस्कार करायची. हेवा म्हणजे तिरस्कार करणे. प्रियजन हो, जर आम्ही अजूनही तिरस्कार वृत्तीचे आहोत ना, तर आम्ही अजूनही दुधावरच आहोत. हे क्लिअर करतोय पौल. हेवा आणि कलह आहे, ज्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. प्रश्नचिन्ह आहे. उत्तर तुम्हाला माहिती आहे काय ते. माझ्या ठाई जर माझ्यावर, मला एक सांगा, ख्रिस्तानी तुमच्यावर प्रेम करण्यासाठी तुम्ही कोणाचं रिकमेंडेशन केलं होतं? केलं असेल ना. हो, मी त्या पाळकाला ओळखते, प्रभू प्लीज माझ्यावर दया कर. हा, काय कंडिशन, काय होतं का रिकमेंडेशन? सूरज, मला ख्रिस्ती बनायचंय, माझ्यावर प्लीज दया करा, असं काय होतं का? अहो, तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स घेतला त्याच्या प्रेमाचा, की तो किती महान आहे. त्यांनी तुमच्यावर तेव्हा प्रेम केलं जेव्हा तुम्ही अपराधामध्ये होतात. जर त्यांनी तुमच्यावरती अपराधामध्ये असताना प्रेम केलेलं आहे, इथे ते वचन लागू होतं आता रोम 5:8. जर मी पापी असता माझ्यावरती प्रभू प्रेम करत आहे, तर मग त्याचं एव्हरलास्टिंग प्रेम जर माझ्यामध्ये आहे, मग ते प्रेम माझ्याकडनं माझ्या भावाप्रती, बहिणीप्रती का नाही असलं पाहिजे. तरच मी खरा त्याचा अनुयायी आहे, अथवा मी स्वतःला ठकवतोय आणि त्यालाही ठकवतोय. एव्हरलास्टिंग लव्ह त्याचं पहिलंच कॅरेक्टरिस्टिक आहे. द की कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये नंबर 1 आहे अनकंडिशनल. बोला, अनकंडिशनल. गॉड्स लव्ह डज नॉट डिपेंड ऑन ह्युमन वर्थीनेस और परफेक्शन किंवा परफेक्ट बिहेवियर, बट इट इज गिवन फ्रीली. माय गुडनेस, परमेश्वराचं प्रेम मानवाच्या योग्यतेवर आधारित नसून ते त्याने तुम्हाला आणि मला मुफ्त, फुकट दिलेलं आहे. म्हणा धन्यवाद येशू त्यासाठी. हे आहे प्रेम आपल्या प्रभूचं चर्च, आणि ह्या प्रेमाचे तुम्ही भागीदार आहात. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही त्या 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 पित्याच्या समोर उभे राहाल स्वर्गामध्ये, व्हॉट तो पिता काय बघणार आहे. मागे आम्ही शिकलो विश्वदादांकडनं की त्या त्या कव्हनंट विषयामध्ये कराराचा कोश, आणि कराराच्या कोशामध्ये काय काय ठेवलेलं आहे? हरोणाची काठी, 10 आज्ञा आणि मन्ना. सगळे विसरलं? कुठे ठेवलंय ते? कराराच्या कोशामध्ये. आणि वरती काय आहे? हा, वरती एका झाकणाने ते झाकलं गेलं. त्या झाकला म्हणतात मर्सी सीट. आणि मग वर 2 करूब आहेत, आणि मग खाली तिथे वरती स्वर्गातनं शकाणा उतरतो. ते जे मर्सी सीट आहे ना, दयासन, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो ख्रिस्ताच्या पुत्राच्या रक्ताने झाकलं गेले ते खालच्या सगळ्या गोष्टी बंडखोराच्या. हे तिन्ही गोष्टी कशाचं प्रतीक आहे? बंडाचं प्रतीक आहे. हे बंड कुठं झाकून ठेवलंय? कोशामध्ये. आणि वरती काय आहे? पुत्राचं रक्त निर्दोष. म्हणजे पिता जेव्हा बघतो त्या कराराच्या कोशाकडे, तो आरपार पाहू शकत नाही. कारण का? पुत्राचं रक्त वर आहे. रक्ताच्या पलीकडे मला बघायचं नाही किती मोठे गुन्हेगार तुम्ही आहात. अहो, विचार करा, आमचे सगळे गुन्हे झाकले गेले. कारण का? पिता फक्त पुत्राचं रक्त बघतो, बाकी पलीकडे काही पाहत नाही. आम्ही आरपार खा बघतो. काय नाही, आतडे दिसतील, त्या पलीकडे काय दिसणार? आरपार का बघावं इतरांच्या? जर ख्रिस्ताने माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि त्यांनी त्या तिथं जेव्हा बघितलं नजर लावून, फक्त पाहिलं रक्त आहे माझ्या पुत्राचं, बाकी मला इस्रायल लोकांनी काय बंड केला, किती चुकले, किती गोष्टी केल्या, आय डझंट केअर सेज द लॉर्ड. हॅलो चर्च, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 6 महिने नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, अख्खे 40 वर्ष देवाने इस्रायल लोकांना सहन केलं. म्हणा सहन केलं. तुम्हालाही सहनच करत आहे ना. ज्यार्थी यू डझंट शो युअर व्हॉट यू कॉल द गॉडली लव, ही इज स्टील बिअरिंग यू पीपल. तर अजूनही तुम्हाला सहनच करत आहे. सी द अनकंडिशनल, ज्याला म्हणतात बिनशर्त. देवाने कोणतीच अट न ठेवता आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. तुम्ही किती म्हणा माझं खूप प्रेम आहे माझ्या पोरावर,
माझ्या पुरीवर, माझ्या आई वडिलांवर म्हणा, थोडे दिवस थांबा, ते प्रेम दिसेल. दूध का दूध, पाणी का पाणी, सब क्लिअर होगा. कारण बायबल सांगते माझं की मानवाच्या प्रेमाला मर्यादा आहेत, आणि ते खरंच आहे ना. परवा मी एक स्टेटमेंट वाचत होतो, एक व्हिडिओ पाहत होतो. एक तरुण मुलीने आपलं स्वतःचं लेकरू एका अनाथालयाच्या दारामध्ये ठेवलं आणि पळत चालली होती. तेवढंच एक जण जोरात पळत आला, ए बहिणी, आणि तुझं लेकरू. तर तिला काहीच करता आलं नाही, परत माघारी आली, त्या बाळाला उचललं आणि हृदयाशी ठेवलं आणि खूप हंबाडं फोडून ती रडली. तिला विचारलं असं का? म्हणजे कंडिशन फार बिकट आहे, पती नाही, मला माहीत नाही माझं सर्वायवल कसं होईल, मी लेकरला कसं सांभाळू. मला असं वाटलं की मी त्याला अनाथालयाजवळ सोडते, म्हणजे तो चांगला जीवन जगेल. प्रियांनो, अनाथ चांगलं जीवन जगतात किंवा सिंगल पेरेंट्सनी तरी तो जगेल. इकडे तो संपला. मी पाहिले अनाथालय, मी व्हिजिट केले अनाथालयाला. मी केरळमध्ये असताना अनाथालय म्हणण्यापेक्षा अशा कॉलेजमध्ये जाऊन शिकवलेले आहे ज्यांचे आई वडील अमेरिकेला, दुबईला, आणि लेकर केरळामध्ये शिकतात स्कूलमध्ये, त्यांचं राहणी बोर्डिंगमध्ये राहणीमान आहे, आणि पैसा म्हणताल तो मुबलक. त्यांचं पॉकेट मनीच 10,000 आहे. जर त्यांना जायचं बाहेर मार्केटला, 10,000 रुपये खिशामधून काढून जातील. एक फोन केला, मम्मी पुट द मनी इन द अकाउंट, आणि मनी येत होता. पण ते लेकर सगळ्यात वर्स्ट, सगळ्यात विचित्र, कारण त्यांना आईबापांचं प्रेमच भेटलं नाही. आणि आत्ता जेव्हा त्या आईबापांचं प्रेम घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा वेळ गेलेली आहे. मुलं सगळ्यात ॲरोगंट बनलेत. खूप टॅलेंट आहे पण ॲरोगंट आहेत, नाव ख्रिस्ती पण आहे. कोण कारणीभूत आहे? मी मागे हमेशा बोलतो ना, केरळामध्ये एक परिस्थिती आहे, एक मोठा बंगला, एवढा मोठा बंगला तुम्ही म्हणताल या घरामध्ये तालुका राहतो की काय, आणि त्या घरात फक्त 2 माणसं, हां, आपाची आणि आमाची, दोघच, आणि त्यांचा डॉगी, तिघांचंच तिथं वास्तव्य आहे. आणि सून लेक किंवा लेकरं घरातले परदेशामध्ये कमवतात आणि यांना भरपूर पैसा पाठवतात. त्या कंडिशनमध्ये आईबापांना पैशांची गरज आहे चर्च का प्रेमाची गरज आहे? खूप दुर्दशा आहे लोकांची आज. मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, देवाने आमच्यावरती बिनशर्त प्रेम केलेलं आहे. तुमची अट त्यांनी मागितली नाही, पण तुम्ही देवाला सहज घेण्याचा प्रयत्न करत आहात, ते बंद करा. नंबर 2 पुढे जाणार आहोत आपण. इटर्नलचा अर्थ होतो इट इज अ लव्ह दॅट लास्ट फॉर एव्हर. म्हणजे त्याचं प्रेम शेवटापर्यंत जातं, विदाउट एंड, अँड इज अनचेंजिंग डिस्पाइट सर्कमस्टान्सेस. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये देखील त्याच्या प्रेमाचा अंत होत नाही, ते शेवटापर्यंत जातं. तो म्हटलाय, मी शेवटापर्यंत तुझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि त्या प्रेम करताना बघा, तुम्ही जर 53 अध्याय काढा, यशाचा 53 अध्याय आहे, 1 वचनापासून आपण पुढे जस्ट विल गो. हां, हां, काय नव्हते हे वर्णन कोणाविषयी केलं माहिती आहे का? हॅलो, येशूला रूप नव्हतं का? सुंदर नव्हता दिसायला येशू? तर दाढी नव्हती माझ्यासारखी? माझ्यापेक्षा छान होती म्हणून मी ठेवतो का? तो खूप सुंदर होता. पण इथं काय म्हटलंय? कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा, पुढे, हा पुढे, हा, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्यात सौंदर्य नव्हते. पुढे, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींची परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. हा वधस्तंभावर गेलेल्या ख्रिस्ताचं चित्र आहे. हॅलो, विचार करा, तुम्ही जर बारीक अभ्यास कराल ना, तेव्हा हे जे लोक होते ना, त्याला मारणारे हंटरनी, हे लोक वेल ट्रेन प्रशिक्षित लोक होती आणि इतके भयानक क्रूरतेने ते मारायचे, मर्सिलेसली ते बीट करायचे त्याला. त्याची दाढी जेव्हा ओढली ना, अक्षरशः तर केस हातामध्ये आले आणि ब्लड सुरू झाला. बघा आता, तोंडावर थुंकलेच नाही,
नीट स्टडी करा. मी तर हे म्हणतो, तोंडावर लाता पण मारल्या असेल येशूच्या. तोंड ठेचलं देखील त्याचं, रक्तभंबा, काट्यांचं मुकुट असा भयानक रवला की चिळकंड्या रक्ताच्या सुरू झाल्या. जो सुंदर चेहरा एकदम विद्रूप झाला असं म्हटलंय, त्याच्याकडे मागे जा थोडस. ते बघा, त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. त्याच्याकडे पाहिलं असतं त्याच्यावरती मन बसेल एवढं सौंदर्य नाही आता. कारण का, ह्या आता चेहऱ्यावरून रक्त वाहतंय सध्या. इथनं केस बाहेर आले, रक्त वाहते, इथून रक्त वाहते. मी म्हणतो त्याला डोळ्यामधून देखील रक्त कदाचित बाहेर पडत असावं. पाठी आणि अर्धनग्न. काही अभ्यासक म्हणतात अर्धनग्न, परंतु बायबलच्या अभ्यासकांचं मत आहे येशू पूर्ण नग्न होता जेव्हा त्याला मारलं. एकूण एक येशूच्या शरीराचा भाग हा चाळणी सारखा झाला होता. एवढे वेताचे फटके त्याला ते मारत होते. वरून लाता वेगळ्या, पायात चप्पल नाही, नग्न, 120 किलोचा मोठा भार वधस्तंभाचा घेऊन तो चाललाय. आणि जवळजवळ 3-4 किलोमीटर चालणं आहे. एवढं लांब त्याला जावं लागलं, म्हणजे इथून भिंगारपर्यंत. दे फटके, दे फटके, दे फटके. एवढं सगळं. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्यावरती मन बसावं त्याच्या काही सौंदर्य नव्हतं. आणि पुढे काय म्हटलंय बघा, तुच्छ मानलेला. यस, त्याला तुच्छ मानलं गेलं. मनुष्याने टाकलं त्याला. क्लेशांनी व्यापला, व्याधींनी व्यापला. क्लेश कोणाचे घेतले? आमचेच. व्याधी कोणाचे घेतले? आमचेच. आणि असं सगळं करून जे म्हणाले ना, होसन्ना होसन्ना होसन्ना, ते म्हणाले आमच्या करता बरोबरला सोडा, येशूला धरून द्या. हेच ते क्राऊड, हेच ते लोक. त्यामध्ये आजारी झालेले पण होते, आजारातून बरं झालेले पण लोक होती. ज्या विधवेचा मुलगा मरणात उठला कदाचित तो पण असेल. लंगडा भिकारी बर्थलमय, किंवा तो आंधळा भिकारी बर्थलमय तिथे असेल, तो लंगडा पण तिथे असेल. बरेचसे लोक बरे त्या क्राऊड मध्ये होते. ते काय म्हणाले, याला आमच्यासाठी क्रुसावर द्या आणि त्या बरोबरला सोडा. हे सगळं असताना त्याच्या प्रेमाला थोडाही, त्याचं प्रेम थोडंही कमी झालं नाही. दॅट इज अनचेंजिंग लव्ह. कधीच बदललं नाही. प्रियांनो, जो व्यक्ती तुमचं कौतुक करतो, तुम्ही त्याच्या संगती फ्रेंडशिप करता, तो तुमची एखादी निंदा करू द्या, तुमची फ्रेंडशिप तुटेल. ती लास्ट एंडिंग राहत नाही. कारण का, माझी निंदा केली त्यांनी, मला त्या संगती राहायचं नाही. हे तसं नाहीये. तुम्ही त्याला त्याचं कौतुक करा किंवा करू नका, ही विल स्टील लव्ह यू. हालेलुया. किती लोकांना कळत आहे चर्च, त्याचं प्रेम तरी आमच्यावर आहे. पुढे म्हटलंय नंबर 3 पॉइंट, अनवेवरिंग. अनवेवरिंगचा अर्थ होतो दिस लव्ह इज कॉन्स्टंट अँड प्रिसिस्टंट इवन वेन पीपल टर्न अवे फ्रॉम गॉड टू मेक मिस्टेक्स. अनवेवरिंगचा अर्थ होतो अढळ. म्हणा अढळ. त्याचं प्रेम जर तो म्हणतोय सुरुवात शेवट आहे, अढळ आहे, तो तसंच फर्म आहे तुमच्यासाठी. हॅलो, तुमची परिस्थिती आठवा हो, थोडंसं पाठीमागं जा. तुम्ही आजारी होतात, तुमच्यावर कुणी प्रेम केलं नाही, तुम्ही एकटे जीवन जगत होतात. हां, तुम्हाला साधं घर नव्हतं, चांगले कपडे खायला घालायला नव्हते, चांगलं अन्न पण नव्हतं, तुम्ही एकटे पडलेले होतात. या सगळ्यामध्ये तो तुम्हाला शोधत तुमच्याकडे आला आहे. तुम्ही त्याच्याकडे नाही गेला चर्च. ही हिमसेल्फ केम टू यू टू फाइंड आउट अँड शो हिज लव्ह टुवर्ड्स अस. प्रेज द लॉर्ड. थोडा विचार करा. कधी कधी साक्ष ऐकतो ना आपण, सशी साक्ष सांगतो की बरेचसे बंधू वर्ग की काय लाईफ होतं आमचं, आज काय आहे विचार करा. हे का घडलं? तुमच्या कुवतीमुळं, तुमची एबिलिटी आहे त्याच्यामुळं, तुमचं एज्युकेशनमुळं. हे सगळं घडलं. अनवेवरिंग लव्ह. अढळ प्रेम त्याचं, न डगमगणारं प्रेम आहे तुमच्या प्रती. म्हणून तुम्ही आज ह्या लेवलला पोहोचला. तुम्ही इथे होता, तो म्हटला ना, मी एखाद्या दरिद्र्याला उकिरड्यावरनं उचलतो आणि तुम्ही सर्व आधी पंक्तीला आज आहात. हे म्हणतो ते तुमच्या पंक्तीला आहेत. असं म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही. इट इज ऑल अबाउट द अनवेवरिंग लव्ह. भयानक अपघातामध्ये सापडलात, एक पाय गेला, सुरक्षित आहेत आज, देवाचं गौरव करतायत. का? ते प्रेम कमी नाही झालं. त्या ट्रक खाली देखील ते प्रेम तिथं होतं प्रभूचं. हे सांगायला मी आहे ना, डोंट वरी, एका पायाने राहणार तू जिवंत, माझा गौरव करशील 120 वर्ष. हालेलुया. यस, टाळ्या वाजवा आपल्या प्रभूसाठी चर्च. आपण
विचार करा, कितीतरी दिवस आम्ही भाडोत्री राहिलो, भाड्याच्या घरामध्ये भाडं भरलं, हे केलं ते करलं, आमचे EMI गेले, EMI आमचे गेले, पण देवाने आम्हाला सगळ्या प्रकारच्या कर्जातनं मुक्त केलं. आम्ही कर्जमुक्त झालो, स्वतःचं घर आलं, जॉब आला, पैसा आला, घर आलं, गाडी पण आली. हे सर्व देवाने आम्हाला का दिलं? चर्च येशूकडे आलं म्हणून नव्हे, हा एक पार्ट आहे त्याचा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या अनवेवरिंग प्रेमाचं आठवण करा प्लीज. त्याचं प्रेम जर डगमगत नाही तर आयांनो, तुमच्या लेकराप्रती, वडिलांनो, तुमच्या मुलीप्रती आपलं प्रेम का डगमगावं? जर त्या बापाने आपलं प्रेम किंचितही आमच्या प्रती कमी केलं नाही, आम्ही एवढे वाईट असता, बायबल सांगते अहो तुम्ही वाईट असता, तुमच्या लेकरा चांगल्या देणग्या देणं हे तुम्हाला माहित आहे, मग तो बाप किती विशेष करून पवित्र आत्मा तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. कोणताच बाप आहे का असा लेकराने मासा मागता साप देतो, बाळा सापा संगती खेळ, असा आहे कोणता बाप? नो वन. द अनवेवरिंग लव्ह चर्च, दॅट इज अ ग्रेट लव्ह टुवर्ड्स अस. म्हणून बायबल सांगते रोमकाराच्या 3:23 मध्ये असं म्हटलेलं आहे. कॅन यू प्लीज जस्ट गो? रोम 3:23. सगळ्यांनीच पाप केलं. ह्याच रोमच्या 6:23 मध्ये पण आहे. पाप केले तर पापाचं वेतन काय आहे? पण देवाचे कृपादान ख्रिस्तामध्ये काय आहे? वर बघून म्हणाला काय आहे? आपला काय मुद्दा आहे? कोणतं प्रेम? पण नियम काय आहे? पापा बदल्यात मृत्यूदंड. जर पाप केलं कोणी? ख्रिस्ताने. कोणी केलं पाप? आपण केलं. मृत्यूदंड कोणाला हवा होता? कोणाला दिला पाहिजे गेला होता? आपल्याला. पण आपल्याला काय दिलं? अरे बापरे, कोण आहे हा देव असा? माझ्या प्रभूची तुलना कोणाशी होत नाही. तो अतुलनीय आहे. यस, टाळ्या वाजवते प्रभूसाठी आपण. तो अतुलनीय आहे. त्यांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलेलं आहे. मी वास्तविकता दंडास पात्र होतो, पण तो दंड त्याने स्वतःवरती घेतला आणि काय म्हटला? माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या मंडळी, टेक माय एव्हरलास्टिंग लव्ह व्हिच इज फॉर यू. हालेलुया. आणि पुढे म्हटलंय रिडीम्टिव्ह, इट्स रिडीम्शन. In Christianity, this love is demonstrated through the sacrifice of Jesus Christ, which provides a way to overcome sin and reconnect with God. Redemptiveचा अर्थ होतो, रिडिम्शनचा अर्थ होतो आमच्या बदली त्याने खंडणी दिली. खंडणी दिली. खंडणी म्हणून पैका दिला नाही, खंडणी म्हणून स्वतःचं रक्त देऊन टाकलं. हालेलुया. प्रियजन हो, या प्रेमाला आपण आठवूया. कॅन वी गो बॅक टू डिक्लरेशन? खूप वेळ झालाय, मला आत्ताशे 2 मुद्दे संपवलेत. एनिवे, परंतु आपण पुढं पण ह्याविषयी विचार करूया. परंतु एकच पॉईंट सांगतो प्रेमाचा, नंतर आपण पुढे 4 पॉईंट ठेवूया. गॉड्स लव्ह मीट्स आवर मोस्ट बेसिक नीड्स. देवाचं प्रेम आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तो भागवतो. जर आपण पहिले राजे याच्या 17व्या अध्यायामध्ये गेलो आणि वचन 6 जर आपण वाचलं, 16 जर आपण वाचलं, काढताय का बायबल? 1 राजे 17-16. हा, एक स्टोरी आहे, तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. तुम्ही यावरती बरेचसे उपदेश पण ऐकले असतील. तो एका विधवेच्या घरी जातो. साराफत विधवा तिचं नाव आहे. साराफतची विधवा, ते एरियाचं नाव साराफत आहे. आणि वचनामध्ये म्हटलं तिथे काय पडला होता? बोला ना, माझ्याकडे बघा. काय पडला होता? ज्या ठिकाणी ख्रिस्ताचं प्रेम आहे तिथे दुष्काळ जरी असला तरी समृद्धी येते. आमेन. मला असं तुम्हाला वाटतं का हो, एलिया तिथं विधवेच्या घरी जेवायला गेलता?
जेवायला गेलता? कशाला गेलता? एलिया विधवेच्या घरी कशाला गेलता प्रीती? जेवायला गेलता? मग कशाला? हॅलो, कळतंय का मी काय सांगत आहे? ज्यांना कळतं त्यांनी हात वर करा, ज्यांना कळत आहे ते. हां, ज्यांचे हात वर नाही त्यांना काहीच कळत नाही. बरोबर आहे. येशूच्या नावात तुमचं माइंड ओपन हो. विधवेच्या घरी एलिया का गेलता? जेवायला. ओके, देवाचं प्रेम दाखवायला. अजून काय सांगाल आंटी? का गेलता तो तिच्या घरी? विधवेकडे का गेला? एक लक्षात घ्या, त्याचं प्रेम सगळ्यांवर समान आहे. मला वाटतंय तिच्या घरी जाण्याचं कारण तिच्याद्वारे सारापतचा जो दुष्काळ होता ना, तो दूर करायचा होता त्याला. आणि बायबल सांगते, काय वचन वाचलं आपण? हां, द जार ऑफ फ्लोर वॉज नॉट युज्ड अप अँड द जग ऑफ ऑइल डिड नॉट रन ड्राय. विचार करा, तेलाची कुप्पी आणि पिठाचं मडकं रिकामं झालं नाही. मला हे वाटतं त्या स्त्रीने सगळ्या लोकांना मूठ भरून 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 सगळी मदत केली, सगळा दुष्काळ संपवला. जिथे देवाचं प्रेम आहे, जिथं देवाचे लोक वास करतात प्रेमाला घेऊन, त्या ठिकाणी त्या लोकांचं व त्यांच्याद्वारे त्यांच्या एरियाचा दुष्काळ पण नष्ट होतो. तुमचा शेजारी जर उपाशी आहे ना, विचार करा, काहीतरी आपल्यातच गडबड आहे. हां, तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद आहात. आपण शिकलो मागील मेसेजमध्ये, त्या गोष्टी शिकलो की नाही? योहान 6व्या अध्यायामध्ये वाचू नये आपण वेळेअभावी. तिथे एक स्टोरी आहे. एका मुलाकडे 5 भाकरी व 2 मासवळ्या होत्या आणि जवळजवळ 5,000 पुरुष होते, स्त्रिया लेकरं वेगळी. आणि तिथे या सगळ्यांची गरज भागवली गेली. हे सगळी गरज भागली आउट ऑफ लव. तुमच्यावर देवाचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामध्ये हे मीट्स ऑल आवर नीड्स चर्च. हे विसरू नये, हे आम्हाला विसरायचं नाही. आज आपण प्रभूच्या मेजर समोर जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर ते 53 वचन काढूया परत आपण. यशाया अध्याय 53, या वचनाकडे लक्ष द्या. या प्रेमाचं स्मरण करा प्लीज. या प्रेमाला आठवा जे प्रभूने आमच्यावरती केलेलं आहे. 3 वचन रीड. 1 मिनिट आपण सगळे वाचूया का चर्च? 1 2 3 स्टार्ट. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. हे आहे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या ख्रिस्ताचं चित्र. म्हणा, देवाने माझ्यावर सार्वकालिक प्रेम केलं आहे. तेच प्रेम मी इतरांवरती करण्याचा प्रयत्न करेल. सार्वकालिक नव्हे, पण ख्रिस्ताचं प्रेम मात्र माझ्यातनं दिसेल येशूच्या नावामध्ये. आमेन. ही आहे तुमची कबुली. आणि कबुली करून जो त्याप्रमाणे करत नाही तो शाप ओढून घेतो. सो ॲक्ट व्हॉट यू स्पीक. जे बोलताय ते करा आणि त्यात प्रभू तुमचं सहाय्य करू दे. बाबा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे खूप आभार मानतो प्रभू तुझ्या प्रेमाबद्दल. देवा, काय बोलावं? आम्ही देवा निरुत्तर आहोत, शब्द कमी आहेत. एकच म्हणू दे बाप्पा की तू आमच्यावरती सार्वकालिक प्रेम केलं आहेस. जे प्रेम अनकंडिशनल आहे, इटर्नल आहे, अनवेबरिंग आहे, रिडीमटिव्ह आहे. देवा, ह्या प्रीतीबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत बाबा. देवा, जे प्रेम तू आमच्यावर केलंस प्रभू, तेच प्रेम आम्ही दुसऱ्याप्रती दाखवावं अशी कृपा कर देवा. आम्ही बळाने हे होऊ करू शकत नाही स्वामी. वी नीड यू जीसस टू हेल्प अस. आम्हाला तू हवा देवा. तुझ्या मदतीने आम्ही करू शकतो येशूच्या नावामध्ये. प्लीज प्रभू सहाय्य कर आणि तुझं गौरव. ही मंडळी तुझ्या हाती घे परमेश्वर. आज दे बाप्पा आमच्या मनामध्ये अजूनही प्रभू दे बाप्पा आमच्या ठाई ते प्रेम अजूनही नसेल
तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही मग लबाड आहोत प्रभू. हा शिक्का आमच्यावर नकोय लबाडीचा. आम्हाला खरे खुरे ख्रिस्ताचे अनुयायी बनायचंय माझ्या प्रभू. जर प्रभूने माझ्यावरती एवढं प्रेम केलं तर ते प्रेम इतरांना दाखवावं प्रभू, ही तुझी कृपा आहे. अजूनही परमेश्वर आमच्या मनामधला कठीणपणा असेल तो तू काढ. आमच्या मनामधला कठीणपणा देवा तू काढ. आमचं दगडमय अंतकरण देवा तू बदल, मांसमय कर. एवढंच नव्हे माझ्या प्रभू, तुझ्या वचनामध्ये मुळावलेले आम्हाला बनव दे बाप्पा. बालकपण, नेपियोस दे बाप्पा, प्रभू दे बाप्पा, बेब्स देवा, लहानपणाचं देवा वृत्ती आमच्यामधनं हेवा कलह दूर कर. वी वॉन्ट टू बी लाईक क्राइस्ट ओ गॉड. आम्हाला ख्रिस्ता समान बनव. ख्रिस्ता समान मला विचार दे. माझं मन ख्रिस्ता समान असू दे. माझं पाहणं, माझं बोलणं, माझं ऐकणं, माझं चालणं, बसणं, उठणं देवा सगळं काही येशू समान राहू दे प्रभू दे बाप्पा. कृपा कर, दया कर. तो उंचा विलासा, तू कबल विलासा. धन्यवाद तुला, धन्यवाद तुला. प्रार्थना येशूच्या नावात करतो पित्या, तू ऐक. आमेन. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local church.